हुकुमशाही तुमची एक हे नको फास लावा. असा पैसे पाहू दिला फास कुठला तर मी तुला लावू किंवा दोघा लावू फाशी देऊ. शाबास. अगदी बरोबर. आता फास अगदी बरोबर ना. 1 2 3 म्हटलं फास सोडला की त्याचा प्राण गेला पाहिजे. अशा जन्म थांबून मारी तुला गारवा. हा जरा 1 2 3 म्हणजे एकावर एक आकडा 1 2 12 शिकवल्याने ध्यानात आलं नाही 1 2 3 म्हणजे हे काय कळलं काय 1 2 3 मग 1 2 3 म्हणा आणि फास म्हणा. 1 2 3 म्हणा. हे सभा कशाला काढला. हे सभा कुठला आणला. सभाचा पाडा म्हणता. सभाचा पाडा. सभाचा पाडा. पहिली 1 2 3 एकचा पाडा आहे ना तुम्हाला. सभाचा पाडा गाडवा. दिवस उगस रसात म्हणायचं. अजून राहिली की तर टायमिंग संपतोय पाचशेच. अरे 1 2 3 बोल. 4 बोलायचं का नाही. 1 2 3 बोलता येते का नाही. अर्ध राहिले की तोंडात राहिलो काय शेत बोलायचं. असं बोलतात का 1 2 3. अरे 1 2 3 बोलता येत नाही. स्टेप बाय स्टेप बोलायचे. स्टेप बाय स्टेप. 1 2 आणि 3 सवा 1 1.5 पावणे 2 2 सवा 2 2.5. आता 2.5 झालं होतं. आता पावणे 3 3 होत होतं काय शिकवायला लागलाय. कोण सुमार शिकवणार आहे. कुठं म्हणजे मनात आपली काय का ते मसाला महाराज कुठं आहे. कायदा सगळ्यांना समान समान आहे. फाशी द्यायचं काम आमचं आहे. त्याला वेळ करायचा. गाडवा 1 2 3 बोल ना. ते स्टेप बाय स्टेप बोल. आम्ही म्हणत ती पूर्व दिशा आहे. पूर्व दिशा पावणे 3 महाराजे पहारेकरी चालू असलेली फाशी तू थांबवलीस. हो. त्याचं कारण कायदा राजासाठीच नसतो तर प्रजेसाठी असतो. बरोबर आहे. कायदा हा सर्वांना आहे आणि ह्या ठिकाणी बोलायचा अधिकार प्रत्येकाला आहे. अगदी बरोबर आहे. कायद्याचं उल्लंघन करणं बी बरोबर नाही. बर महाराजे 1 2 मिनिटात तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मी. 2 मिनिटाची गोष्ट. हो. काय हरकत नाही. तुझ्या मनाचं समाधान होऊ दे. महाराजे कानाने ऐकलेली गोष्ट खरी चोरी कशी मानायची. खोटी. अगदी बरोबर आहे. तुम्हाला पण कळलं काय कानानं ऐकलं खोटं खोटं. हा डोळ्यानं बघायची. ज्या वेळेला डोळ्याला पाहिजे ते खरं. खरं बरोबर. म्हणून हा मी तुम्हाला काय सांगतोय. एक गरीब शेतकरी होता आणि त्या गरीब शेतकऱ्याचा प्रपंचात दुबळा होता. गरीब त्यांच्या पोटी संतती नव्हती. मग हौसन कोणी पोटी मुलबाळ नसल्यामुळं कोणी मुंगस पाळतं, कोणी कुत्रा पाळतं, कोणी मांजर पाळतं. प्राणी पाळून त्याच्यावर मुलाची माया प्रेम देतात. दत्तक घेतो. असंच एका बिचारीनं पोटी मूल नाही म्हणून तिने एक मुंगस पाळलं. मुंगस असं माणसाला की ती बोलायचं काम नाही. ज्याप्रमाणे पोटच्या लेकराने खेळावं तसं ती घरात खेळत होतं. त्यामुळे त्या मुंगसाकडे बघून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता महाराजी.
पण त्या मुंगसाची कृपा असो, त्याच्या आशीर्वादानं असो, त्या बाईला जाता जाता दिवस गेले. ती गरोदर राहिली. त्या मुंगसाच्या आशीर्वादानं तिला सुंदर असं एक मूल झालं. आणि काय गोष्ट तिला दिवस गेली ना, झाली काय गोष्ट? तुम्ही का खोटं पडायला लागला? आता किती मिनिटं राहिली? किती वाजली? गोष्ट झाल्याशिवाय फाशी नाही. गोष्ट झाल्याशिवाय फाशी नाही. लवकर आव. होय, होय. ओळखते शिवराज, त्यांना ठेवा. त्या मुंगसाच्या आशीर्वादानं झालेलं मूल खरंच खरं जितकं आई बापाचं प्रेम, तितकंच त्या मुंगसाचं सुद्धा त्या बाळावरती प्रेम. हा, त्या बाळ पाळण्यात घातलं की दोरी मुंगस तोंडात घ्यायचं आणि त्या बाळाला झोका द्यायचा. नवरा बिचारा काबड कष्ट करण्यासाठी रानात गेला होता. नवरा येण्याचं टाइम झालं तर पाण्याचा थेंब नव्हता घरात. त्या बाईनं काय केलं तर एक पत्र्याची घागर मोठी होती, डोकीवरती घेतली आणि विहिरीनं पाण्या नाही गेली. महाराजे ती मुंगस तोंडात त्या पाण्याची दोरी धरून झोका देत होत. पाणी जरा लांब होतं, पाणी आणण्यासाठी ती बाई गेली. महाराजे त्या मुंगसाची नजर त्या छपराचं घर होतं, त्या काळाच्या घरात त्या आड्यावरती मोठा आवाज ढवी असा सर्प पसरलेला होता. त्या मुंगसानं पाहिला. मुंगसानं विचार केला, बरोबर पाण्याच्या दोरीच्या वर सर्प आहे आणि ते जर सर्प या पाण्यात पडला आणि बाळाला जर चावला तर बाळ संपेल. म्हणून मुंगसाने काय केलं, त्या बाळाच्या पाण्याची दोरी सोडून दिली. अलगद उडी मारून तो आड्यावरचा सर्प खाली पाडला, मारून ठार केला. त्याच्या 7-8 खांडोळ्या करून तुकडं 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 करून पाळण्याच्या खाली ठेवलं. आणि ही आनंदाची वार्ता सांगायसाठी मुंगस त्या छपराच्या दारात तोंडावर बसलं. ती बिचारी पाण्याची घागर घेऊन आली. तिनं बघितलं तर रक्तानं भरलेलं तोंड त्या मुंगसाचं, रक्ताचा लोंढा त्या छपराच्या दारात आलेला होता. त्या बाईने कशाचा विचार केला नाही, या मुंगसानं माझा बाळ मारला, या मुंगसानं माझा बाळ मारला. भरलेली घागर त्या मुंगसाच्या अंगावर टाकून दिली. मुंगसाच्या शिकड्या शिकड्या झाल्या. मुंगस जागाला ठार झाले. गडबडीनं छपरात गेली, बघती तर बाळ पाण्यात खेळत होत. आणि खाली बघती तर त्या पाण्याच्या खाली मोठा आवाढव्य सर्प, त्याच्या तुकडं तुकडं खांडोळ्या होत्या. फार मोठा पश्चाताप झाला महाराज तिला. मग मला सांगा, हे जर अनर्थ तिनं जर डोळ्यानं बघितला असता तर कधी घडला नसता. म्हणून कानानं ऐकलेली गोष्ट खोटी आणि डोळ्यानं पाहिलेली खरी. मग मला सांगा, तुमच्या मुलाचं आणि तुमच्या मुलीचं नवरा बायको सारखं प्रेम आहे, तुम्ही डोळ्यानं पाहिली आणि नाही, जीवाला लाज वाटायला पाहिजे. कुणाच तर ऐकून जर स्वतःच्या मुलाला फासावर चढवत असला तर महाराज तुमचा कायदा नाही. पहारेकरी, खरोखर तो माझे डोळे उघडले आहेत. उतरा, खाली उतरा. साहेबाला झाली का गोष्ट? गोष्ट झाली ना, मग असं करा, 1-2-3 बोला आणि फास होला. एका क्षणात त्याचा घात झाला पाहिजे. थोडा फास चढावर चढावर फाशी देतो. तात्या साहेब, अरे अरे रद्द झाली, कोणी फाशी रद्द केली. तात्या साहेब, बोला. आज दरबारमध्ये तुम्ही काहीतरी एक नाटक करून आला. त्या नाटकाचा पडदा ह्या हवालदारांनी माझे डोळे उघडले आहेत. तुम्ही सांगितलं की युवराजाचा आणि मनोरमाच्या नवरा बायकोचं प्रेम नाही,
हे आम्हाला पटलं नाही. तुम्हाला 2 दिवसाची मुदत आहे. त्या 2 दिवसामध्ये बहीण भावाचं प्रेम, हे नवरा बायकोचं प्रेम जर तुम्ही करून दाखवला तर ह्या दरबारमध्ये तुम्हाला ठेवणार नाही, पेक्षा इथं तुम्हाला फासावरती लटकवणार. महाराज, आम्हाला वाटलंच होतं की आमच्या शब्दाची तुमचा विश्वास बसणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बहीण भावाचं प्रेम नसून नवरा बायकोचं प्रेम आहे असं मी तुम्हाला दाखवलं पाहिजे. वसंत आणि मनोरमा या दोघांचं नवरा बायको सारखं प्रेम आहे असं प्रेम तुम्हाला दाखवलं पाहिजे. तुम्ही रेड हँड जागेवर पकडलं तर आम्ही डोळ्यानं म्हणणार. नाही 2 दिवसाची मुदत दिली महाराजांनी. ठीक आहे महाराज, 2 दिवसाच्या आत वसंत आणि मनोरमाचं या दोघांचं नवरा बायकोचं प्रेम मी दाखवून देईन. येतो मी. याला म्हणते तुझा नवरा. यांच्यावरती नजर तुमची असू द्या. मला ह्यांचा काय जरा डाऊट येतोय. म्हणूनच तुम्हाला सांगतो आहे, ह्यांच्यावरती पाळत आम्ही दोघांनी ठेवू. ठीक आहे तुम्ही या. सभा तुम्ही बसला महापंडित चातुर, माझा एक अर्ज तुमच्या मोहर, नादामध्ये नाद विषयाचा घोर, सांगतो तर मला. यांच्यावरती लक्ष तुमचं असू द्या. तुम्ही महाराजे निर्धास्त असा. तुम्ही या. आता हे काय काय करतोय, कुठं कुठं करतोय, कसा कसा करतोय बघायचं. आणि त्याच्या आईला कुकुड कोंबडा लावाय. तुला काय करायचं मी आहे. फक्त एक काम कर. डोळ्यात तेल घालून डोळे पिटवून घे. डोळ्यात तेल घालून डोळं पिटवून घेऊ. जागृत ठेव. दोघं पण जागा आहे.